नमस्कार मित्रांनो, भारताची अंतराळ भरारी या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण भारताच्या पहिल्या उपग्रह आर्यभट्टाबद्दल जाणून घेतलं. आजच्या भागात पाहूया एक अशी उपग्रह मालिका जिनं भारताला अंतराळ संशोधनात नवा आत्मविश्वास दिला, ती म्हणजे भास्कर उपग्रह मालिका. भास्कर हे नाव प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांना समर्पित आहे. 1979 साली भास्कर 1, 1981 मध्ये भास्कर 2 आणि 2008 सालीच्या भास्कर 3 या मालिकेतील 3 उपग्रहांनी भारताच्या रिमोट सेन्सिंग क्षमतेत नवा अध्याय लिहिला. भास्कर 1 आणि 2 सुमारे 560 किलोमीटर उंचीवर, तर भास्कर 3 तब्बल 635 किलोमीटर उंचीवर स्थापन करण्यात आलं. हे उपग्रह शेती, वनीकरण, जलसंपदा आणि समुद्रशास्त्र या क्षेत्रांसाठी तयार करण्यात आले होते. या उपग्रहांमध्ये मायक्रोवेव्ह, रेडिओमीटर, इमेजिंग सिस्टम्स आणि समुद्रावरील वारे तसंच लाटा मोजण्यासाठी सेन्सर्स बसवले होते. त्यांच्या मदतीनं जंगलातील आगी शोधणे, पिकांचे निरीक्षण करणे, जलसंपत्तीचे मॅपिंग आणि समुद्राच्या प्रवाहांचा अभ्यास करणं शक्य झालं. भास्कर मालिकेचं महत्त्व केवळ वैज्ञानिकच नव्हतं, तर तांत्रिक दृष्ट्याही होतं. भास्कर 1 हा भारताचा पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह, तर भास्कर 2 हा भारताने स्वतःच्या SLV-3 प्रक्षेपण वाहनानं सोडलेला पहिला उपग्रह ठरला. एकंदरीत भास्कर उपग्रह मालिकेनं भारताच्या अंतराळ संशोधनाला ठोस दिशा दिली. नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनापासून ते पर्यावरणाच्या अभ्यासापर्यंत या मालिकेनं पुढच्या अनेक प्रगत मोहिमांसाठी मार्ग मोकळा केला.